नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बनी। शिर्डी सर आपण येत आहेत आणि साईबाबांचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर शनी शिंगणापूरला जाऊन शनिदेवाचं दर्शन घेतलं नाही तर आपली यात्रा पूर्ण होत नाही असं म्हटलं जाते। तर आज आपण आलो शनी शिंगणापूरला, जिथे शनिदेव आहेत, विराजमान आहे, त्यांचं दर्शन घेण्यासाठी। तर शनी शिंगणापूर हे साधारण 70 किलोमीटर आहे शिर्डीवरनं, जिकडनं एसटी बस सर्व्हिस, जीप्स आणि मॅजिक्स पण अवेलेबल आहे, जे इकडे पर पर्सनच्या रेट्सनी घेऊन येतात। ते चार्जेस जे आहे ते आपण तिकडे डिसाईड करून घ्या, नाही तर बसने येणार असेल तर इझी अवेलेबिलिटी आहे। तर चला आता आपण जाऊया, मंदिरात जाऊ आणि शनिदेवाचं दर्शन घेऊ। आमचं शनिदेवाचं दर्शन झालेलं आहे, खूप छान आहे। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीवर मुख्य गाभारा आहे शनिदेवाचा, तिकडे शनिदेव विराजलेले आहेत। इकडे जर आपल्याला तेल अभिषेक करायचा असेल तर 500 रुपये त्याचे चार्जेस आहेत आणि दर्शनाला आज काही गर्दी नाही, आमचं फक्त 5 मिनिटातच दर्शन झालं। डायरेक्ट एंट्री केली आणि शनिदेवांसमोर झालं। आणि शनी मंदिर खूप हे छानसं रिनोव्हेट केलेलं, नवीन मंदिर झालेलं पूर्ण एकदम। ते एंट्री वगैरे जी आहे ती मेन पार्किंगपासूनच केलेली आहे, तर आपण ते काही इकडे गोंधळू नका, खूप छानशी व्यवस्था केलेली आहे। आणि शनिदेवाचा आपण आशीर्वाद घेतला आणि शनिदेवाजवळ हीच प्रार्थना केली की त्यांनी सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवायची आणि सगळ्यांचे जे दुःख आहे ते हरवून टाकावे, हीच त्यांच्या चरणी विनंती आणि त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना लाभो। ओम शनी शनेश्वराय। मंदिरामध्ये शनिदेवाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला छोटी मोठी मंदिरं पण आहेत। महादेवाचं मंदिर आहे, गुरुदेवाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन झालं आणि आता आपण आलो प्रसाद घ्यायला, जे मंदिराच्या परिसरामध्येच आहे। तर चला तर आपण प्रसादाचं पॅकेट आहे ते घेऊया, जे पर पॅकेट 20 रुपये आहे। तर प्रसाद पॅकेट घेऊन झालेले आहेत, नारळ बर्फीचे पॅकेट्स आहेत, खूप छानसे आहेत। तर आता त्याच्यासोबतच आपण आता पुढे आलो जिकडे आहे नवग्रह मंदिर, जे मंदिराच्या परिसरात आहे। तर चला तर आपण जाऊया आणि नवग्रह देवांचं मंदिरांचं दर्शन घेऊया।
तर दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहोत पार्किंग लॉटमध्ये. हां, आता एक गोष्टीची काळजी आहे, इथे आपण आलात ना तर मंदिराचं जे मेन एंट्री एक्झिट आहे ते चेंज झालेलं आहे. मंदिराचं जे मेन एंट्री एक्झिट आहे ते पार्किंग लॉटमध्ये जिकडे तिकडनंच चालू केलं, जी माझी पाठी आहे. तर दर्शन घेऊन बाहेर आलं. आता आजूबाजूची लोकल दुकानं ती बघून घेऊ आणि सोबत प्रसादालयाची पण आहे मागे, जिकडे महाप्रसाद पण मिळतो, ते पण आपण जाऊन येऊ. शनी शिंगणापूरमध्ये महाप्रसादाची पण सोय केलेली आहे. मंदिराचं जे पार्किंग लॉट आहे त्याच्या बाजूलाच महाप्रसादाचं मोठं सेंटर आहे. तर पार्किंग लॉटमधून जाण्याचा रस्ता आहे. त्याचं टायमिंग आहे सकाळी 10:30 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 6 ते 9. तर चला तर आपण प्रसादालय बघून घेऊ. तर शनिदेवाचं महाप्रसादाचं ग्रहण केलेलं खूप छानसं जेवण आहे. पर हेड 50 रुपये आहे आणि नॉमिनल चार्जेस आहे तेवढं तर असेल. नाही तर जर फ्री मिळत असेल तर लोक खूप वेस्ट करतात. तर इथे पण तेच आहे, आपल्याला जेवढं पोटात जाईल तेवढंच तुम्ही ताटात घ्या, अन्न वेस्ट करू नका. महाप्रसादाचा लाभ घ्या आणि शनिदेवाचा आशीर्वाद घ्या. तर शनिदेवाचं जर आपण इकडे राहणार असाल तर इथे भक्तनिवासाची पण सोय आहे. माझ्या पाठी एक भक्तनिवास आहे 5 नंबरचा, जो प्रसादालयाच्या बाजूलाच आहे. याच्या बुकिंगसाठी एकदा आपण एकदा ऑनलाईन चेक करा किंवा फोनवरती कॉन्टॅक्ट करून इन्क्वायरी करून घ्या, कारण की आम्हाला याच्याबद्दल काही फारशी माहिती नाही. इथे आम्ही जाण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला इन्फॉर्मेशन काही अजून भेटली नाही आहे. तर तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करून घ्या. तर आपण शनिदेवाचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. इव्हन महाप्रसादाचा पण लाभ घेतलेला आहे, जे 50 रुपये पर हेड आहे आणि मंदिराच्या बाजूलाच आहे जिथे पार्किंग लॉट आहे. तिकडनंच महाप्रसादाचं जे प्रसादालय ते आहे आणि मंदिराचा परिसर पण खूप छान रिनोव्हेट केलेलं, पूर्ण नवीन केलेला आहे. एंट्री एक्झिट पण पार्किंग लॉटवरनं केलेली आहे आणि फ्री पार्किंग सेवा इकडे उपलब्ध आहे, म्हणजे आपल्या काही चार्जेस वगैरे नसणार आहे. तर इकडे येण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं होतं शिर्डीवरनं साधारण 70 किलोमीटर आहे. एसटी बस किंवा आपण प्रायव्हेट व्हेकलनी पण इकडे येऊ शकतात. आता आणि खूप छानसा परिसर झालेला आहे. आता वेळ झाली आहे ब्लॉग एंड करायची. आपण या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. भेटू आता आपण एका नवीन ब्लॉग सोबत. टिल देन तुम्ही काळजी घ्या. ओम श्री शनेश्वराय नमः. जय हनुमान. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं.